नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बीएड सीईटी 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या विषयामधून महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, माझी खात्री आहे हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुमची या विषयाची परिपूर्ण तयारी या व्हिडिओमधून होणार आहे. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, मारवाड पठार अरवली पर्वतरांगेच्या कोणत्या बाजूला आहे? मारवार प्लेटू लाइज विच साइड ऑफ द अरवली हिल रेंज? ऑप्शन दिलेत आपल्याला नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ईशान्य. तर ऑप्शन सी वायव्य इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, गंडक नदी खालीलपैकी एका नदी प्रणालीशी संबंधित आहेत. गंडक रिव्हर इज असोसिएटेड विथ वन ऑफ द फॉलोइंग रिव्हर सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, गंडक नदी ही गंगा नदीच्या प्रणालीशी संबंधित आहे. ऑप्शन डी गंगा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, भारतातील सिंधू नदीची लांबी किती आहे? व्हॉट इज द लेंथ ऑफ इंडस रिव्हर इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सिंधू नदीची जी लांबी आहे ती 700 किलोमीटर असून सिंधू नदीची एकूण लांबी ही 3180 किलोमीटर आहे. त्यामुळे ऑप्शन ए 700 किलोमीटर 700 किलोमीटर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय पावसाळ्यात खालीलपैकी कोणती घटना घडते? विच ऑफ द फॉलोइंग इन्सिडेंट अकर ड्युरिंग द इंडियन मॉन्सून सीझन? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रदेशात पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील दोन्ही जेट प्रवाह अस्तित्वात आहेत आणि ही घटना जी आहे ती पावसाळ्यात भारतामध्ये घडते. बोथ वेस्टर्ली आणि ईस्टर्ली जेट स्ट्रीम एक्झिस्ट इन इंडियन रिजन. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिवाळ्याच्या काळात वातावरणाचा दाब सर्वाधिक असतो? विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस ऑफ इंडिया एक्सपिरियन्सेस द हायेस्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर ड्युरिंग द टाइम ऑफ विंटर सीझन? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी लेह. इथे हिवाळ्यामध्ये वातावरणाचा दाब हा सर्वाधिक असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता भूस्वरूप निक्षेपण प्रकार आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिपोजिशनल टाइप ऑफ लँडफॉर्म? तर विद्यार्थी मित्रांनो, स्टॅलेग्माइट हे याचं योग्य उत्तर आहे. स्टॅलेग्माइट जो बनतो तो गुहेमध्ये पाण्याच्या टपकण्यामुळे तो गुहेमध्ये तयार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणती कच्च्या तेलाची वाहतूक पाईपलाईन भारतातील सर्वात लांब आहे? विच ऑफ द फॉलोइंग क्रूड ऑइल ट्रान्सपोर्टेशन पाईपलाईन इज द लॉंगेस्ट इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन सी हाजिरा, विजयपूर, जगदीशपूर ही जी पाईपलाईन आहे ही भारतामध्ये सर्वात लांब अशी कच्च्या तेलाची वाहतूक करणारी पाईपलाईन आहे आणि हिची लांबी जी आहे ती साधारणतः 1750 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीवर उष्णता म्हणून साठवलेली ऊर्जा खालीलपैकी कोणती म्हणून ओळखली जाते? द एनर्जी स्टोर्ड ॲज अ हीट इन द अर्थ इज नोन ॲज विच ऑफ द फॉलोइंग? तर विद्यार्थी मित्रांनो, भूऔष्णिक ऊर्जा ऑप्शन डी जिओथर्मल एनर्जी हे याचं योग्य उत्तर आहे. तर पृथ्वीमध्ये ऊर्जा स्वरूपामध्ये ही उष्णता भूऔष्णिक ऊर्जेच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, रेवा अल्ट्रा मेगा सोलर हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? रेवा अल्ट्रा मेगा सोलर इज सिच्युएटेड इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए मध्य प्रदेशमध्ये रेवा अल्ट्रा मेगा सोलर हे सिच्युएटेड आहे. ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे पाहूयात, खालीलपैकी कोणते समांतर क्रॉपिंगचे उदाहरण आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ पॅरलल क्रॉपिंग? तर विद्यार्थी मित्रांनो, समांतर क्रॉपिंगचं जर आपण उदाहरण घेतलं तर गहू आणि मोहरी ऑप्शन ए जे आहे व्हीट अँड मस्टर्ड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, नायट्रोजन फिक्सिंग एजंट आणि पिकांचे खालीलपैकी कोणते जुळणे बरोबर आहे? विच अमंग द फॉलोइंग मॅचेस ऑफ नायट्रोजन फिक्सिंग एजंट अँड द क्रॉप आर करेक्ट? तर इथे आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत, निळं हिरवं शैवाल भात, रायझोबियम लेग्युमिनस रम वाटाणा, ॲझोटोबॅक्टर गहू, ॲझोला मका. ब्ल्यू ग्रीन अल्गी पॅडी, रायझोबियम लेग्युमिनस रम पी, ॲझोटोबॅक्टर व्हीट अँड अझोला मेज. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गी पॅडी, निळा हिरवा शैवाल भात, त्याच्यानंतर दुसरं म्हणजे रायझोबियम लेग्युमिनेसरम वाटाणा, तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आहे ॲझोटोबॅक्टर गहू. ह्या तीन ज्या जोड्या आहेत त्या नायट्रोजन फिक्सिंग एजंट आणि क्रॉप यांच्या योग्य जोड्या आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ब 1, 2 आणि 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, औद्योगिक उत्पादन आणि त्याची ठिकाणे खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे असं विचारलंय. तर इथे जोड्या दिल्यात, पितळेची भांडी मुरादाबाद, सिल्क साड्या कांचीपुरम, चिकन भरतकाम लखनौ आणि क्रीडा साहित्य जालंधर. विच ऑफ द फॉलोइंग मॅचेस ऑफ द इंडस्ट्रियल प्रोडक्शन अँड देअर प्लेसेस आर करेक्ट? तर ब्रासवेअर मुरादाबाद, सिल्क सारीज कांचीपुरम,
चिकन एम्ब्रॉयडरी लखनौ अँड स्पोर्ट गुड्स जालंधर हे आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे बरोबर जे उत्तर असणार आहे ते चारही जे ठिकाणं आणि चारही जे उद्योग उत्पादनं आहेत ते योग्य इथे आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन डी 1 2 3 4 1 2 3 4 हे याचं योग्य उत्तर आहे. रेल्वे वाहतूक नेटवर्कच्या आकाराच्या बाबतीत भारताचा क्रमांक किती आहे? व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन टर्म्स ऑफ रेल ट्रान्सपोर्ट नेटवर्क साईज? तर विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे वाहतूकच्या बाबतीमध्ये भारताचा 4था क्रमांक लागतो आणि रेल्वेची लांबी सुमारे 1,23,000 किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे ऑप्शन बी 4था इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे खालीलपैकी कोणते भारतातील सर्वात महत्वाचे नदीकाठचे बंदर आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिव्हराइन पोर्ट इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, कोलकाता बंदर जे आहे, ऑप्शन सी कोलकाता पोर्ट हे याचं योग्य उत्तर आहे. ते सर्वात महत्वाचे नदीकाठचे बंदर आहे आणि हे बंदर हुगळी नदीकाठी वसलेले आहे आणि त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे कोलकाता बंदर, ऑप्शन सी. पुढे आहे राष्ट्रीय जलमार्ग 1 खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो? नॅशनल वॉटरवे 1 कनेक्ट्स विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो नॅशनल वॉटरवे 1 आहे तो अलाहाबाद हल्दिया, ऑप्शन ए, या 2 प्लेसेसला जोडण्याचं काम करतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे, अलाहाबाद हल्दिया. पुढे आहे हिमालयाच्या सर्वात बाहेरील रांगेला डॅश डॅश म्हणतात. द आउटरमोस्ट रेंज ऑफ हिमालया इज कॉल्ड? तर याचं योग्य उत्तर आहे शिवालिक, ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असेल. तर हिमालयाच्या सर्वात बाहेरच्या रांगेला शिवालिक म्हणतात. पुढे जर हँग हो हे चीनचे दुःख असेल तर कोणती नदी बिहारचे दुःख आहे? इज हँग हो इज द सॉरो ऑफ चायना, विच रिव्हर इज सॉरो ऑफ बिहार? तर विद्यार्थी मित्रांनो, कोसी नदी जी आहे तिला बिहारचे दुःख म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या नदीच्या ठिकाणी पूर येतो आणि जवळजवळ 21,000 चौरस किलोमीटर सुपीक शेती जी आहे त्या शेतजमिनीवरती या पुराचा परिणाम होतो. त्याच्यामुळे इथे योग्य उत्तर आहे कोसी नदी, ऑप्शन ए. कालोमार शिखर कोणत्या श्रेणीतील सर्वात उंच बिंदू आहे? कालोमार पीक इज द हायेस्ट पॉइंट इन विच रेंज? तर विद्यार्थी मित्रांनो, कालोमार शिखर जे आहे त्याला सद्भावना शिखर किंवा गुडविल पीक म्हणून पण ओळखलं जातं. तर याची उंची सुमारे 752 मीटर एवढी आहे आणि विंध्य श्रेणीमधील हे उंच बिंदू आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी विंध्य हे इथे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांना एकत्रितपणे 7 भगिनी राज्य म्हणतात? विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स आर टुगेदर कॉल्ड अ 7 सिस्टर स्टेट्स? तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरम हे जे पूर्वेकडील प्रदेश आहेत यांची भौगोलिक परिस्थिती ही समान असल्यामुळे यांना 7 सिस्टर स्टेट्स असं म्हटलं जातं. तर यांचं जे क्षेत्रफळ आहे ते 2,55,511 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या 7 राज्यांचं एकत्रित करून आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ त्रिपुरा, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर अँड मिझोरम. पुढे आहे खालीलपैकी कोणते भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रमुख बंदर आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर पोर्ट ऑन द ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती असणारे विशाखापट्टणम जे आहे ते प्रमुख बंदरांपैकी एक बंदर आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विशाखापट्टणम. पुढे आहे खालीलपैकी कोणते सरोवर भारतातील सर्वात मोठे मानव निर्मित सरोवर आहे? विच ऑफ द फॉलोइंग लेक इज द लार्जेस्ट मॅन मेड लेक इन इंडिया? तर गोविंद वल्लभ पंत सागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हे जे सरोवर आहे ते उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात स्थित आहे आणि हे सरोवर रिहंद धरणाच्या जलाशयापासून तयार झालेले आहे. पुढे आहे दक्षिणेस मध्य हायलँड्स आणि वायव्येस अरवली पर्वतरांग कोणती पर्वतरांगांनी वेढलेली आहे? विच रेंज इज बाउंडेड बाय द सेंट्रल हायलँड ऑन द साउथ अँड द अरवल इज ऑन द नॉर्थ वेस्ट? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब विंध्य. कारण विंध्य पर्वतरांग ही दक्षिणेला मध्य उंच पर्वतरांग आणि वायव्येला अरवली पर्वतरांगांनी वेढलेली आहे. त्याच्यामुळे विंध्य, ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे अष्टमुडी तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट अष्टमुडी लेक इज सिच्युएटेड? तर विद्यार्थी मित्रांनो, केरळ, ऑप्शन सी, केरळमध्ये हा अष्टमुडी तलाव जो आहे तो स्थित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याला सर्वात लहान किनारपट्टी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इंडियन स्टेट हॅज द स्मॉलेस्ट कोस्ट लाईन? तर ऑप्शन इथे योग्य असणार आहे ऑप्शन अ गोवा. कारण गोव्याला सर्वात लहान किनारपट्टी लाभलेली आहे जी फक्त 113 किलोमीटर आहे.
त्याच्यामुळे ऑप्शन ए गोवा इथे योग्य उत्तर आहे. भारताच्या जनगणनेनुसार 50,000 ते 99,999 लोकसंख्या असलेल्या शहरी क्षेत्राला डॅश डॅश असे नाव दिलेले आहे. As per the census of India, an urban area with population from 50,000 to 99,999 is named as. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय जनगणनेनुसार या शहराला वर्ग 2चं शहर असं म्हटलं जातं. ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. क्लास 2 टाउन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या प्रजातींच्या संग्रहातील परस्पर संवादांचा अभ्यास करतो? विच ऑफ द फॉलोइंग इज द स्टडी ऑफ interaction among a collection of a species that inhabit the same geographical area. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, समुदाय पर्यावरणशास्त्र, कम्युनिटी इकोसिस्टम हे योग्य उत्तर आहे. युट्रोफिकेशनचे जैवविविधतेवरती खालीलपैकी कोणते परिणाम होतात? एक दिलंय, शैवाल, फुले, सूर्यप्रकाश आत प्रवेश करण्यास प्रतिबंधित करतात आणि प्रकाश संश्लेषण करणाऱ्या वनस्पतींवर परिणाम करतात. यामुळे झाडाचा मृत्यू होतो. जीवाणू कुजतात, सर्व ऑक्सिजन वापरतात आणि परिणामी ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे अखेरीस जलीय परिसंस्थेतील सर्व सजीवांचा मृत्यू होतो. विच ऑफ द फॉलोइंग आर इफेक्ट ऑफ युट्रिफिकेशन ऑन बायोडायव्हर्सिटी? Algal bloom restrict the sunlight to penetrate and affect the photosynthesizing plants. It causes death of plants. Bacteria consumes all the oxygen on decomposition and results in a lack of oxygen, which eventually leads to death of all living organisms in aquatic ecosystem. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, 2 आणि 3 म्हणजेच ऑप्शन ड. तर युट्रिफिकेशन मुळे काय होतं? शैवाल जे असतात ते सूर्यप्रकाश आत प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात आणि प्रकाश संश्लेषण करणाऱ्या वनस्पती ज्या आहेत त्यांच्यावरती परिणाम करतात. यामुळे वनस्पतींचा मृत्यू होतो आणि जीवाणू कुजतात आणि सर्व ऑक्सिजन जो आहे तो वापरला जातो आणि परिणामी ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे अखेरीस जलीय परिसंस्थेमधील असणारे जे सजीव आहेत त्यांचाही मृत्यू होतो. त्याच्यामुळे 1, 2, 3 हे तिन्ही विधान इथे योग्य आहे. ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गेंडा जिवंत गेंड्यापैकी सर्वात लहान आहे आणि आशियातील एकमेव गेंडा आहे ज्याला 2 शिंगे आहेत? विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट ऑल लिव्हिंग रायनोज अँड द ओनली रायनो इन एशिया टू पोर्ट 2 हॉर्न्स? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे सुमात्रन गेंडा, ऑप्शन बी सुमात्रन रायनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पॅन्थेरो ओंका खालीलपैकी कशाला सूचित करते? पॅन्थेरा ओंका रेफर्स टू विच ऑफ द फॉलोइंग? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे जगवार, ऑप्शन सी हे याचं योग्य उत्तर आहे, कारण हे जगवारचे वैज्ञानिक नाव आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी जगवार इथे योग्य असेल. पुढे आहे, आयची टार्गेट्स खालीलपैकी कोणाकडून स्वीकारले जाते? द आयची टार्गेट्स वेर अडॉप्टेड बाय विच ऑफ द फॉलोइंग? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ, जैविक विविधतेवरील करार, कॉन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, रामसर कराराच्या आधारस्तंभाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राष्ट्रीय भूवापर नियोजनाद्वारे त्यांच्या सर्व पाणथळ जागांचा सुज्ञ वापर करण्यासाठी काम करा. आंतरराष्ट्रीय महत्वाच्या पाणथळ जागांच्या यादीसाठी योग्य पाणथळ जागा निश्चित करा. सीमापार पाणथळ जागांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य करा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर करेक्ट regarding the pillars of the Ramsar Convention? Work toward the wise use of all the wetlands through national land use planning. Designate suitable wetland for the list of wetland of international importance. Cooperate internationally concerning transboundary wetlands. तर विद्यार्थी मित्रांनो, रामसर करार जो होता त्याचे 3 स्तंभ आहेत. त्याच्यापैकी 1, 2 आणि 3 हे याचे 3ही स्तंभ आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन ड 1, 2, 3 हे योग्य उत्तर आहे. पुढे आहे, धोकादायक कचऱ्याच्या सीमापार हालचाली आणि त्यांची विल्हेवाट नियंत्रणासाठी बेसल कन्व्हेन्शन पुढीलपैकी कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? द बेसल कन्व्हेन्शन ऑन द कंट्रोल ऑफ अ ट्रान्सबाउंडरी मूवमेंट ऑफ अ हॅझर्डस वेस्ट अँड देअर डिस्पोजल वॉज अडॉप्टेड इन विच ऑफ द फॉलोइंग? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कन्व्हेन्शन होता 1989 साली स्वीकारण्यात आला आणि हा कन्व्हेन्शन स्वित्झर्लंडमधील बासेल येथील झालेल्या पूर्णाधिकार परिषदेत धोकादायक कचऱ्याच्या सीमापार हालचाली आणि त्यांच्या विल्हेवाटीच्या नियंत्रणावरील बासेल करार स्वीकारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, देवराकडू हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील पवित्र उपवनांचे स्थानिक नाव आहे? देवराकडू इज लोकल नेम ऑफ अ सॅक्रेड ग्रूव्ज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी कर्नाटक इथे योग्य उत्तर आहे, कारण देवराकडू हे कर्नाटकातील पवित्र उपवनांचे स्थानिक नाव आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कर्मथन, हरितन, जहेरा, सावित्रीथन, संतलबुरीथन ही खालीलपैकी कोणत्या राज्यातील पवित्र उपवनांची स्थानिक नावे आहे? गरमथन, हरिंथन, जहेरा, सावित्रीथन अँड संथलबुरीथन आर लोकल नेम ऑफ द सॅक्रेड ग्रूव्ज ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स? तर विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगाल मधील हे पवित्र उपवनांची स्थानिक नावे आहेत. त्यामुळे ऑप्शन डी पश्चिम बंगाल इथे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खीरगंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे खीरगंगा राष्ट्रीय उद्यान आहे ते भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील कुल्लू जिल्ह्यात स्थित आहे आणि याची स्थापना 2010 साली झाली होती. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. पुढे आहे, खालील गोष्टींचा विचार करा. मानवी लोकसंख्येतील अनियंत्रित वाढ, जलद औद्योगिकरण, शहरीकरण, निसर्गाचे अनियंत्रित शोषण खालीलपैकी कोणते विधान प्रदूषणाचे कारणे आहेत? Uncontrolled growth in human population, rapid industrialization, urbanization, uncontrolled exploitation of nature. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 1, 2, 3, 4 हे चारही विधानं प्रदूषणाची कारणं आहेत. त्यामुळे ऑप्शन डी 1, 2, 3, 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू जाळण्यासारख्या मानवी क्रियाकलापामुळे उत्सर्जित होणारा मुख्य हरित वायू खालीलपैकी कोणता आहे? Which of the following is the principal greenhouse gas which is emitted as a result of human activities such as burning of coal, oil and natural gases? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड. पाणी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण उपकर कायद्यानुसार प्रदूषकांना सांडपाणी प्रक्रिया उपकरणे बसवल्यावर लागू असलेल्या उपकरात किती टक्के सूट मिळते? द वॉटर प्रिव्हेन्शन अँड पोल्युशन अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन सेस ऍक्ट गिव्स अ पोल्युटर हाऊ मच पर्सेंटेज ऑफ अ रिबेट in the applicable cess upon installing effluent treatment equipment? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 70% एवढी सूट उपकरामध्ये दिली जाते. त्यानंतर पुढे आहे, जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1974 बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना कारखान्यांसाठी सांडपाण्याचे मानके स्थापित करण्यासाठी आणि लागू करण्याचे आदेश देते. हे PCB आणि CPCB ला उपकरणांची चाचणी घेण्यास आणि विश्लेषणाच्या उद्देशाने नमुना घेण्यास सक्षम करते. Which of the following statement are correct regarding the Water Prevention and Control of Pollution Act 1974? It empowers State Pollution Control Board to establish and enforce effluent standard for factories. It empowers SPCB and CPCB to test equipment and to take the sample for the purpose of analysis. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क दोन्ही 1 आणि 2. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे? ही संस्था राज्यांच्या विविध भागातील नाले आणि विहिरींच्या स्वच्छतेसाठी काम करते, ज्यामुळे जलप्रदूषण रोखले जाते, नियंत्रण केले जाते आणि कमी केले जाते. हे हवेची गुणवत्ता सुधारण्यास आणि वायू प्रदूषण रोखण्यावर नियंत्रण करण्यासाठी किंवा कमी करण्यावरती लक्ष केंद्रित करते. Which of the following are the function of the Central Pollution Control Board? The organization work for cleanliness of streams and wells in a different areas of the states by prevention, control and abatement of water pollution. It focuses on improving the quality of air and to prevent, control to abate air pollution. जर आपण पाहिलं तर दोन्ही विधाने इथे योग्य आहेत. त्यामुळे ऑप्शन सी बोथ 1 and 2 हे याचं योग्य उत्तर आहे. Which of the following is not the impact of a global warming? खालीलपैकी कोणता जागतिक तापमान वाढीचा परिणाम नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या चुंबकीय अक्षांचे स्थलांतर शिफ्टिंग ऑफ मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ अर्थ हा जागतिक तापमान वाढीचा परिणाम नाही. त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे योग्य असेल. एकूण जागतिक तापमान वाढीत सापेक्ष योगदानाच्या उतरत्या क्रमाने खालील वायूंची मांडणी करा. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, CFC, नायट्रस ऑक्साइड. अरेंज द फॉलोइंग गॅसेस इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ रिलेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन टू टोटल ग्लोबल वॉर्मिंग. कार्बन डायऑक्साइड, मिथेन, CFC, नायट्रस ऑक्साइड. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी ऑर्डर आहे ही 1, 2, 3, 4 ही योग्य ऑर्डर इथे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन अ इथे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे पाहूयात, खालीलपैकी कोण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख आहेत? Which of the following head the state disaster management authority? तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख जे असतात ते मुख्यमंत्री असतात. ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. जिन बँकांचे रिग्रेडिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अनुवांशिक सामग्रीचे संरक्षण करण्यासाठी जिन बँका स्थापन केल्या जातात, मग ती वनस्पती असो वा प्राणी. वनस्पतीमधील काप गोठवून किंवा बिया साठवून अनुवांशिक सामग्री वाचवता येते. प्राण्यांमध्ये प्राणीशास्त्रीय फ्रीजरमध्ये शुक्राणू आणि अंडी गोठवून अनुवांशिक सामग्री जतन केली जाऊ शकते.
Which of the following statement are correct regarding gene banks? Gene banks are established to protect genetic material, be it plant or animal. In plant, genetic material can be saved by freezing cuts from the plant or stocking the seeds. In animal, genetic material can be saved by freezing of sperm and eggs in zoological freezers until further needs. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1, 2, 3 म्हणजे तीनही विधाने इथे योग्य आहेत. पुढे आहे खालीलपैकी कोणते वाहन असे आहे की जे ऑनबोर्ड पॉवर सोर्स मधून टेलपाईप प्रदूषक उत्सर्जित करत नाही? Which of the following is a vehicle that doesn't emit tailpipe pollutant from the onboard source of a power? तर विद्यार्थी मित्रांनो, झेडी वाहने जे आहेत ऑप्शन सी, ही वाहने ऑनबोर्ड पॉवर सोर्स मधून टेलपाईप प्रदूषक उत्सर्जित करत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जैवविघटन न होणारे कचऱ्यापासून मुक्त होण्यासाठी खालीलपैकी कोणता सर्वोत्तम पर्याय आहे? Which of the following is the best solution to get rid of non-biodegradable waste? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा कचऱ्याचा पुनर्वापर करणे हाच इथे योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते वायू प्रदूषणाचे निरीक्षण करण्यास मदत करते? Which of the following help in monitoring air pollution? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लायकेन. हे प्रत्यक्षात एकत्र राहणारे 2 प्रकारचे जीव आहेत. बुरशी आणि शैवाल ते एकत्र राहतात आणि वायू प्रदूषणाचा परिणाम त्यांच्यावरून आपण ओळखू शकतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए लायकेन इथे योग्य उत्तर आहे. जगातील पहिला नकारात्मक उत्सर्जन कार्बन कॅप्चर प्लांट कोणत्या देशात सुरू होतो? इन विच कंट्री द वर्ल्ड फर्स्ट निगेटिव्ह इमिशन कार्बन कॅप्चर प्लांट बिगिन्स इट्स ऑपरेशन्स? तर विद्यार्थी मित्रांनो, आइसलँड इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. दात आणि हाडे डॅश डॅश पासून ताकद आणि कडकपणा प्राप्त करतात. टीथ अँड बोन्स अक्वायर स्ट्रेंथ अँड रिजिडिटी फ्रॉम डॅश डॅश. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅल्शियम ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बहुतेक क्रस्टेशियन्स ची बाह्य त्वचा कार्बोहायड्रेट पासून बनलेली असते. हे काय? हे कार्बोहायड्रेट डॅश डॅश आहेत. द आउटर स्किन ऑफ द मोस्ट ऑफ क्रस्टेशियन्स आर मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट. दिस कार्बोहायड्रेट इज, आपल्याला इथे योग्य उत्तर दिलं आहे ऑप्शन सी चिटिन किंवा कायटिन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन ह्यूमन्स साऊंड इज प्रोड्यूस बाय विच ऑर्गन? मानवामध्ये ध्वनी कोणत्या अवयवाद्वारे निर्माण होतो? तर स्वरयंत्र ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे लॅरिंग्स. खालीलपैकी कोणता अंडी देणारा सस्तन प्राणी आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अन एग लेइंग मॅमल? तर ऑप्शन डी बदकाच्या आकाराचा प्लॅटिपस, डकबिल्ड प्लॅटिपस हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती ग्रंथी लैंगिक संप्रेरकांच्या स्रावासाठी जबाबदार आहे? विच ऑफ द फॉलोइंग ग्लँड इज रिस्पॉन्सिबल फॉर सिक्रेशन ऑफ सेक्स हार्मोन? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पिच्युटरी ग्लँड ऑप्शन सी पिच्युटरी ग्रंथी. पुढचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचे स्थान टिंबटिंब मध्ये आहे. द सीट ऑफ इंटेलिजन्स इज सिच्युएटेड इन द? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी सेरेब्रम याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन इज? तर विद्यार्थी मित्रांनो, सिलिकॉन जे आहे ते अर्धवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. नायट्रिफिकेशन ही रूपांतरणाची जैविक प्रक्रिया आहे. नायट्रिफिकेशन इज द बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ अ कन्व्हर्टिंग. तर यामध्ये अमोनियाचे नायट्रेटमध्ये रूपांतर होते. अमोनिया इज गेट कन्व्हर्टेड इनटू नायट्रेट्स. तर ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. पर्यायी ऊर्जेच्या स्रोतांच्या संदर्भात व्यवहार्य जैव इंधन म्हणून इथेनॉल येथून मिळू शकते. इन कॉन्टेक्स्ट ऑफ द अल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी इथेनॉल ॲज अ वायबल बायोफ्युल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम? तर विद्यार्थी मित्रांनो, इथेनॉल आपण ऊसापासून मिळवू शकतो. ऑप्शन अ ऊस याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे कोणत्या प्रकारच्या विवाहात एक पुरुष एका स्त्रीशी लग्न करतो? इन विच टाइप ऑफ अ मॅरेज डज वन मॅन मॅरी वन वुमन? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एकपत्नीत्व ऑप्शन सी मोनोगॅमी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे पुलिहोरा हे कुठले प्रसिद्ध अन्न आहे? पुलिहोरा इज द फेमस फूड ऑफ वेअर? तर आंध्र प्रदेश हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे खालीलपैकी कोणती मिठाई बंगालशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्वीट इज रिलेटेड टू बेंगल? तर सोनदेस ऑप्शन बी ही मिठाई बंगालशी संबंधित आहे. कोणत्या वेदाला मंत्रांचा ग्रंथ म्हणून सुद्धा ओळखलं जातं? विच वेदा इज ऑल्सो नोन ॲज द बुक ऑफ चॅन्ट? तर सामवेद ऑप्शन क याचं योग्य उत्तर आहे. पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाशी संबंधित कोणते भारतीय साहित्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाशी संबंधित असणारं जे भारतीय साहित्य आहे ते पृथ्वीराज रासो ऑप्शन बी हे साहित्य आहे. अमुक्त मर्यादा हे कोणत्या भाषेतील साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना मानले जाते? अमुक्त मर्यादा इज कन्सिडर्ड टू बी अ मास्टरपीस इन द लिटरेचर ऑफ द विच लँग्वेज? तर विद्यार्थी मित्रांनो, तेलुगू भाषेमधील हे एक उत्कृष्ट नमुना आहे साहित्याचा. ऑप्शन बी तेलुगू याचं योग्य उत्तर आहे. कन्नड भाषेतील सर्वात जुने साहित्यिक काम कविराज मंग हे कोणत्या राजाने लिहिलेले आहे? द अर्लिएस्ट नोन लिटरेचर वर्क इन कन्नडा
इज कविराजमंग रिटन बाय विच किंग? तर विद्यार्थी मित्रांनो, हे राष्ट्रकूट राजांनी लिहिलेले आहेत. ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाचे परिमाण, उंची आणि रुंदी आणि लांबी किती आहे? व्हॉट इज द डायमेन्शन, विड्थ टू लेंथ ऑफ द नॅशनल फ्लॅग इन इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 2:3, 2:3. उत्तर प्रदेशचा राज्य प्राणी कोणता आहे? व्हॉट इज द स्टेट अॅनिमल ऑफ उत्तर प्रदेश? तर ऑप्शन डी बैल हा उत्तर प्रदेशचा राज्य प्राणी आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोणत्या देशात आहे? हेडक्वार्टर ऑफ द इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आर लोकेटेड इन विच कंट्री? तर विद्यार्थी मित्रांनो, स्वित्झर्लंड ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. ऑलिम्पिक खेळाच्या संदर्भात कोटिनोस म्हणून काय ओळखले जाते? व्हॉट इज नोन ॲज कोटिनोस इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द ऑलिम्पिक गेम्स? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्राचीन ऑलिम्पिक खेळामधील विजेत्याला मिळणारे हे बक्षीस होते. पुढे आहे, 2016 उन्हाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणत्या देशाने केले होते? विच कंट्री होस्टेड द 2016 समर ऑलिम्पिक गेम्स? तर ब्राझील हे याचं योग्य उत्तर आहे, ऑप्शन बी. पुढे आहे, पहिले राष्ट्रकुल खेळ कोणत्या देशात आयोजित करण्यात आले? इन विच कंट्री द फर्स्ट कॉमनवेल्थ गेम्स वॉज हेल्ड? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॅनडा. कॅनडामध्ये हे पहिले राष्ट्रकूट खेळ आयोजित करण्यात आले होते. जगातील पहिली बहुक्रीडा स्पर्धा कोणती आहे ज्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या पदक स्पर्धांची संख्या समान असते? विच इज द वर्ल्ड फर्स्ट मल्टीस्पोर्ट इव्हेंट विच इंडक्ट्स अन इक्वल नंबर ऑफ वुमन्स अँड मेन्स मेडल इव्हेंट? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट खेळ, ऑप्शन सी. प्रश्न आहे, वेन वॉज द सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट एनॅक्टेड? सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, सोसायटीज रजिस्ट्रेशन कायदा जो होता तो सोसायट्यांचं नियमन करण्यासाठी होता आणि हा 1860 साली लागू करण्यात आला. त्याच्यामुळे ऑप्शन डी 1860 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, वेन वॉज द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एनॅक्टेड? भारतीय पुरावा कायदा केव्हा लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय पुरावा कायदा हा 1872 साली, म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872? भारतीय करार कायद्याचा उद्देश काय आहे? करार करणाऱ्या ज्या दोन पार्ट्या असतात त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे ते रेग्युलेट करण्याचं काम हा करार कायदा करतो. त्याच्यामुळे ऑप्शन बी, टू डिफाईन अँड रेग्युलेट कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881? चलनयोग्य हत्यार कायद्यानुसार खालीलपैकी कोणते चलनयोग्य हत्यार नाही किंवा चलनयोग्य साधन नाही? ऑप्शन्स आहेत, प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक आणि डिमांड ड्राफ्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, डिमांड ड्राफ्ट जे आहे ते चलनयोग्य साधन नाहीये, त्याच्यामुळे ऑप्शन डी इथे करेक्ट आन्सर असेल. द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891 रेज द एज ऑफ अ कन्सेंट फ्रॉम डॅश डॅश टू डॅश डॅश इयर. वय संमती कायद्यानुसार संमतीचे वय डॅश डॅश वरून डॅश डॅश वर्षावर नेण्यात आले. तर हा जो वय संमती कायदा होता 1891चा, तर याच्यानुसार संमतीचं जे वय आहे ते 10 वरून 12 वर्षावरती नेण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894 वॉज एनॅक्टेड फॉर व्हॉट पर्पज? भूमी अधिग्रहण कायदा 1894 कोणत्या उद्देशाने लागू करण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो भूमी अधिग्रहण कायदा होता 1894चा, त्याच्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. तर ऑप्शन सी, टू ॲक्वायर लँड फॉर पब्लिक पर्पज हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे, द हिंदू इनहेरिटन्स रिमूव्हल ऑफ डिसेबिलिटी ऍक्ट 1928 वॉज एनॅक्टेड टू? हिंदू वारसा अपात्रता हटवणे कायदा 1928 कशासाठी लागू करण्यात आला होता? या कायद्यापूर्वी हिंदू वारसा हक्कामध्ये जे व्यक्ती फिजिकली किंवा मेंटली डिसेबल असतील अशा व्यक्तींना प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट केलं जात नव्हतं. त्यांना प्रॉपर्टीचे अधिकार दिले जात नव्हते, वारसा हक्क त्यांना मिळत नव्हता. त्याच्यामुळे हा कायदा आल्यानंतर जे वारस फिजिकली किंवा मेंटली डिसेबल आहेत अशा व्यक्तींना, अशा वारसांना सुद्धा वारसा हक्क देण्याचं या कायद्यामध्ये सुचवलं होतं. तर ऑप्शन बी, अलो फिजिकली अँड मेंटली डिसेबल्ड पर्सन टू इनहेरिट प्रॉपर्टी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे, द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 डिफाइन्स अ पार्टनरशिप ॲज? भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार भागीदारी म्हणजे दोन व्यक्तींमध्ये असणारं बिझनेस रिलेशनशिप ज्याच्यामध्ये ते प्रॉफिट शेअरिंग वरती, म्हणजे नफ्याच्या वाटपाबद्दल एकमेकांसोबत ते ऍग्री असतात किंवा नफ्याचं वाटप ते एकमेकांसोबत त्या बिझनेस मधून करतात. तर ऑप्शन सी, अ रिलेशनशिप बिटवीन पर्सन हु शेअर बिझनेस प्रॉफिट्स, ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे.
पुढे आहे द कंपनीज ऍक्ट 2013 इंट्रोड्युस्ड विच न्यू टाइप ऑफ कंपनी. कंपनी कायदा 2013ने कोणत्या नवीन प्रकारच्या कंपनीची संकल्पना आणली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो कंपनीज ऍक्ट 2013 होता याने ओपीसी म्हणजे 1% कंपनीची संकल्पना अस्तित्वात आणली होती. त्याच्यामध्ये फक्त एक जो व्यक्ती आहे तो स्वतः कंपनी स्थापित करू शकत होता. जसं की आपल्याला माहिती आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये कमीत कमी 2 व्यक्ती तिथे लागतात, 2 भागीदार लागतात. पण या कंपनीज ऍक्ट 2013ने ओपीसी म्हणजे 1% कंपनीची नवीन संकल्पना आणली होती. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947. औद्योगिक विवाद कायदा 1947 चा मुख्य उद्देश काय आहे. तर याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील जे वादविवाद असतात त्यांना इन्व्हेस्टिगेट करणं, त्यांची चौकशी करणं आणि ते वादविवाद मिटवणं हे हा उद्देश औद्योगिक विवाद कायदा 1947 चा होता. म्हणून ऑप्शन सी टू इन्व्हेस्टिगेट अँड सेटल इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे आहे द लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप एलएलपी ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर. मर्यादित दायित्व भागीदारी एलएलपीचा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर हा जो कायदा होता 2008 साली लागू करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन डी 2008 याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 अप्लाइज टू विच रिलिजन्स. हिंदू वारसा कायदा 1956 कोणत्या धर्मांना लागू होतो. तर हा हिंदू वारसा कायदा 1956चा जो होता तो हिंदूंना, बुद्धिस्ट लोकांना, जैन लोकांना आणि सिख लोकांना म्हणजे या सगळ्या रिलिजन्सला, या सगळ्या धर्मांना हा हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956चा लागू होतो. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट AFSPA वॉज फर्स्ट इनेक्टेड इन विच इयर. सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा AFSPA प्रथम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर 1958 साली हा सशस्त्र सेना विशेष अधिकार कायदा AFSPA लागू करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्ट 1960 लेड टू क्रिएशन ऑफ अ विच ऑर्गनायझेशन. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 मुळे कोणती संस्था स्थापन करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया AWBI हे याचं योग्य उत्तर आहे. तर या कायद्यानुसार या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर असेल. वेन वॉज द इन्कम टॅक्स ऍक्ट एनेक्टेड. आयकर कायदा केव्हा लागू करण्यात आला. तर 1961 साली आयकर कायदा लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द ॲडव्होकेट ऍक्ट 1961 एस्टॅब्लिश्ड विच रेग्युलेटरी बॉडी. ॲडव्होकेट्स कायदा 1961 ने कोणते नियामक मंडळ स्थापन केले. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्होकेट कायदा जो होता 1961चा त्या कायद्याने बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे BCI ची स्थापना केली गेली होती. म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आन्सर आहे. द अप्रेंटिस ऍक्ट 1961 वॉज इंट्रोड्यूस्ड टू प्रमोट. अप्रेंटिसशिप कायदा 1961 कोणत्या उद्देशासाठी लागू करण्यात आला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे अप्रेंटिस असतात त्यांचं स्किल डेव्हलप करणं आणि त्यांना ट्रेनिंग देणं याच्यासाठी उद्योगधंद्यांना गाईडलाईन्स देण्यात आला होता. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्किल डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. पुढे आहे विच ऍक्ट वॉज पास टू कंट्रोल गोल्ड पोझिशन इन इंडिया. भारतात सोने धारणेवर नियंत्रण आणण्यासाठी कोणता कायदा लागू करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, गोल्ड कंट्रोल ऍक्ट 1962 जो आहे हा कायदा लागू करण्यात आला होता भारतामध्ये गोल्ड पोझिशनसाठी. तर या कायद्यानुसार नागरिकांना त्यांच्याकडे सोन्याची नाणी आणि सोन्याच्या विटा ज्या असतात ते धारण करण्यासाठी इथे मज्जाव करण्यात आला होता आणि त्याचं कन्व्हर्जन दागिन्यामध्ये करणं आणि अथॉरिटीजला ती गोष्ट रिपोर्ट करणं हे या कायद्यामध्ये सुचवण्यात आलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA वॉज एनेक्टेड इन विच इयर. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा UAPA कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर हा जो UAPA होता हा 1967 साली म्हणजे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे द वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 एम्ड ऍट. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा उद्देश काय होता. याच्यामध्ये ऑब्व्हियसली वन्यजीवांचं संरक्षण करणं असेल. म्हणून प्रोटेक्टिंग वाईल्ड ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वॉज रिप्लेस्ड बाय विच न्यू ऍक्ट. ग्राहक संरक्षण कायदा 1986 कोणत्या नवीन कायद्याने बदलण्यात आला. तर हा जो 1986चा कायदा होता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, ग्राहक संरक्षण कायदा,
तो पुढे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 2019 ग्राहक संरक्षण कायदा 2019 ने बदलण्यात आला. आणि याच्यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड करण्यात आल्या, जसं की ई कॉमर्स बिझनेस त्याला सुद्धा या ऍक्ट खाली ऍड करण्यात आलं. त्याच्यामुळे ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द राईट टू इन्फॉर्मेशन आरटीआय ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर. माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर माहितीचा अधिकार कायदा हा 2005 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द राईट टू एज्युकेशन आरटीआय ऍक्ट 2009 इन्शुअर्स फ्री एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स एज्ड. शिक्षणाचा अधिकार आरटीई कायदा 2009 कोणत्या वयोगटातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची हमी देतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या कायद्यानुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील जे मुलं आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळवण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी 6 to 14 इयर्स हे याचं करेक्ट आन्सर आहे. द एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 वॉज एनेक्टेड आफ्टर विच डिझास्टर. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कोणत्या आपत्तीनंतर लागू करण्यात आला? तर हा जो कायदा होता तो भोपाळ गॅस ट्रॅजेडी, ऑप्शन ए. तर या ट्रॅजेडी नंतर, भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर हा कायदा अंमलात आणण्यात आला होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए ते योग्य उत्तर आहे. द प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट वॉज एनेक्टेड इन. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट होता हा 2005 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन सी इथे योग्य उत्तर आहे. द शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट वॉज एनेक्टेड इन विच इयर. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती छळ प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा जो कायदा आहे तो 1989 साली लागू करण्यात आला होता. ऑप्शन ए इथे करेक्ट आन्सर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधून 100 अत्यंत महत्त्वाचे एमसीक्यू. आपण आजच्या व्हिडिओमध्ये एमसीक्यू, त्यांचे आन्सर आणि आन्सरचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.